इचलकरंजी येथे वहिफणी कामगारांना 4.5 वर्षांनी दरवाढ जाहीर झाली आहे। ही कोणत्याही परिस्थितीत मागे न घेता दरवाढ न देणाऱ्यांची वहिफणी न करण्याचा निर्णय वहिफणी एजंट असोसिएशनने घेतल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महादेव गौड यांनी दिली। तर इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढीच्या मागणीसाठी वहिफणी असोसिएशन हातात हात घालून आंदोलन करेल असंही त्यांनी स्पष्ट केले। वहिफणी कामगारांना प्रत्येक 3 वर्षांनी दरवाढ होते, मात्र यावेळी वारंवार मागणी करूनही तोडगा निघतच नव्हता। अखेर 17 एप्रिल रोजी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत 18% दरवाढीचा निर्णय झाला। ही दरवाढ 4.5 वर्षांनी जाहीर झाली असून त्यांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे। मात्र आता काही यंत्रमाग संघटना खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना 13 वर्ष मजुरी वाढ झाली नाही, त्यांच्या मजुरी वाढीचा प्रश्न सुटेपर्यंत वहिफणी दरवाढीस स्थगितीची मागणी करत आहेत। वहिफणी कामगार हा वस्त्रोद्योगातील एक घटक आहे। वाढत्या महागाईमुळे या कामगारांनाही जगणं अवघड झाले, त्यामुळे जाहीर झालेली दरवाढ स्थगित ठेवणार नाही। जे दरवाढ देणार नाहीत त्यांची वहिफणी न लावण्याचा निर्णय असोसिएशनने घेतल्याचं स्पष्ट करत गौड यांनी वस्त्रोद्योगातील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांसह सर्वच घटकांच्या न्याय मागण्यांसाठीच्या आंदोलनात आम्ही त्यांच्या सोबत राहू अशी ग्वाही दिली। तसंच संघटनेची नव्यानं जिल्हा, तालुका आणि शहरस्तरीय समितीही जाहीर केली। यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष संतोष सावंत, दगडू खवरे, विलास कोरवी, विजय मुताली, सलीम मोटरवाले, नागूबाई लोंढे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पॉवरलूम असोसिएशनशी चर्चा करून 5 बैठका घेतल्या। यामध्ये आम्ही वैफणी कामगारांना दरवाढ मिळावी, गेल्या 4.5 वर्षापासून वैफणी कामगारांना दरवाढ मिळालेली नाही, ती दरवाढ मिळावी ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले। गेल्या 17 तारखेला मीटिंग होऊन यामध्ये पॉवरलूम असोसिएशनमध्ये दरवाढीचा निर्णय झाला। काल अचानक काही गावात एका दुसऱ्या युनियनने की तुम्ही जे दरवाढ केलेले आहे त्याला स्थगिती द्या अशा पद्धतीचं निवेदन दिलं। त्यांचं एक मत होतं की खर्चीवाल्यांच्यासाठी तुम्ही काय करताय बघा। आमच्या वैफणी असोसिएशनमध्ये खर्चीवाल्याला वेगळा दर आणि सटवाल्याला वेगळा दर अशा पद्धतीचं होऊ शकत नाही। त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही जो 17 तारखेला जो निर्णय झालेला आहे दरवाढीचा की 18% वाढ, जे आता आपण दर घेतो याच्यामध्ये 18% वाढीचा दर हा ठरलेला आहे। आणि तो दर आम्ही असोसिएशनच्या वतीनं आम्ही जो वैफणी कारखानदार दर देईल त्याची वैफणी लावली जाईल, जो कारखानदार दर देणार नाही त्याची वैफणी लावली जाणार नाही। आणि आमच्यात खर्चीवाला आणि सटवाला हे वेगवेगळे करता येत नाही, कारण सट आणि फणीवर दर धरले जातात आणि क्वालिटी वाईज फण्यावर दर ठरला आहे। आणि एकदा दर ठरल्यानंतर गेली 5 महिने झाले आम्ही या असोसिएशनची चर्चा करतोय आणि त्यामुळं आमचा जो ठरलेला दर आहे तो आम्ही घेणारच आणि घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि उद्याच्या 1 तारखेपासून आम्ही जो दर देणार नाही त्याची वैफणी लावणार नाही।